तिकडे बारामतीच्या भोर तालुक्यातील वेल्हे येथील पीडीसीसी बँकेच्या मॅनेजरवर निवडणूक आयोगाने निलंबनाची कारवाई केली आहे। बँकेमध्ये सीसीटीव्ही तपासले गेले असता मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच 6 मे रोजी बँक रात्री उशिरापर्यंत सुरू होती। यावेळी बँकेमध्ये तब्बल 40 ते 50 जण होते असंही तपासामध्ये उघड झालेलं आहे। या संदर्भात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली। याची दखल घेऊन आयोगाने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची वेल्हे शाखा आणि बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला। या प्रकरणी दोषी आढळल्यामुळे आयोगाने व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई केली आहे। दरम्यान अटकेत असलेल्या मॅनेजरच्या सुटकेसाठी स्वतः सुप्रिया सुळे लढणार असल्याचं सुळेंनी जाहीर केलेलं आहे। त्या बँक मॅनेजरनी स्वतःच्या डोक्यानी बँक चालू ठेवली का कोणी त्याला आदेश केला? तो गरीब माणसाला तुम्ही जेलमध्ये टाकता आणि तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी या गलिच्छ राजकारणासाठी घाणेरडी कृती तुम्ही केली आणि त्याचा भोगायचा एका गरीब माणसाने। हा न्याय का अन्याय सांगा मला? त्या माणसासाठी मी केस लढणारे सुप्रिया सुळे स्वतः त्या माणसाला मी जेलमधून बाहेर आणणार।